एवढंच ना? हो, म्हणजे ऍड फिल्मच आहे पण ड्युरेशन थोडस जास्त आहे. नो वरीज, आय वुड लव्ह टू डू इट. ग्रेट ग्रेट ऑसम. फक्त ना थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ना त्यामध्ये थोडेसे ना असे असे से बोल्ड सीन्स आहेत. आय होप यू आर कम्फर्टेबल विथ. ऍब्सोल्युटली, आय एम सुपर कम्फर्टेबल विथ बोल्ड सीन्स. तुला सांगते, मागच्या शूटला ना आमचा स्विमिंग पूल होता, त्याच्या बाजूला मी अशी प्रोफाईल मध्ये स्विमसूट मध्ये उभी होते आणि इकडनं असा कॅमेरा आला ग. ग्रेटनेस झाला असेल तेव्हा आय एम शुअर. अगं तुला माहितीये का, मी ना ऍक्च्युली खूप जणींना विचारलं पण सगळ्यांनी ह्या कारणामुळे नकार दिला. पण यू आर ऑसम. सो मी तुझा नंबर देऊ त्यांना? हो हो, लगेच ते. पण तुला सांगते, कामात नो कॉम्प्रोमाइज. हो, तू बऱ्याच वेळा केलीत वाटतं अशी कामं. खूप कामं केली. पण मग तू कशी काय हँडल करतेस ग पुरुषांना? अगं, अशा सीन्सला ना माझे को ऍक्टर्सच अनइझी होतात. म्हणजे मनमे लड्डू तो फुटताय, पण हिला दाखवायचं नाही. मी काय मूर्ख आहे का? कळतं ना ग. त्यामुळे मी अशा वेळेस ना त्यांना भावच देत नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी. वाव, ऑसम. आणि शिवाय पुरुष खूप सोपे असतात अगं. म्हणजे त्यांच्याशी जरा गोड बोललं ना की लगेच हुरळून जातात आणि मग बाउंड्रीज विसरतात. हो, पण सगळेच पुरुष तसे नसतात ना. हा, म्हणजे सगळे नसतात, पण मोस्ट ऑफ देम आर लाईक दॅट ओनली. आणि तुला सांगते की प्रत्येक पुरुषाला ना बाईचं अटेन्शन आवडतंच आवडतं. म्हणजे ते आपण कसं यूज करायचं ते आपल्या हातात असतं. त्यामुळे मला नाही पटत हे स्त्री मुक्ती वगैरे. पुरुषांची चावी आपल्या हातात असते, ती फक्त कशी द्यायची ना ते कळलं पाहिजे. पण म्हणजे तू कुठल्याही पुरुषाला पटवू शकतेस? शी, त्यात काय उघड आहे? अगं, अवघड नसतं, पण असं कसं, म्हणजे कोणालाही असं. यावर आपण वेट लावू शकतो. कॉन्फिडन्स क्या बात है. तू नाव सांग फक्त. येस. सो त्याचं नाव आहे सौमित्र ठोंबरे. आहे असं आहे. स्वभावाने अतिशय आखडू आहे, दिसायला खतरूड आहे आणि डॉक्टर आहे. जर तू या मुलाला पटवून दाखवलंस ना तर मी तुझ्याशी काहीही हरायला तयार आहे. आखडू आहे. येस. कूल. चॅलेंज एक्सेप्टेड. हा, ग्रेट, ऑसम, थँक्स. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही
हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके